नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे ई-KYC राहिलेल्या बहिणींसाठी. तुमची जर ई-KYC राहिलेली असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला योजनेचा, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, लाडकी बहीण योजनेचे राहिलेले हप्ते मिळतील आणि लाडकी बहीण योजनेचे यापुढील पण हप्ते तुम्हाला मिळतील. आता तुम्ही म्हणाल त्यासाठी आम्हाला ई-KYC करायची आहे. हो, बरोबर आहे. ई-KYC प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तुम्ही ई-KYC तर तुम्हाला करायचीच आहे, प्रश्नच नाही. परंतु असेही झालेले आहे की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बसत आहेत, ज्या बहिणी नियम निकष फॉलो करत आहेत आणि पात्र लाभार्थी महिला आहेत, त्यांनी ई-KYC केलेली आहे, तरीसुद्धा त्यांना लाभ मिळत नाही. तर त्यांनी काय करावे? आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, पात्र लाभार्थी महिला आहेत, परंतु त्यांनी ई-KYC केलेली नाही, त्यांची ई-KYC राहून गेली, त्यांनी काय करावं हेही आपण अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता आपण सुरुवातीला बघूया. आता तुम्ही जर पात्र लाभार्थी महिला आहात आणि तुम्ही ई-KYC केलेली होती, परंतु तरीसुद्धा तुमची ई-KYC सरकारपर्यंत पोहोचली नाही आणि तुमचे हप्ते मार्चपासून बंद झालेले आहेत, अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं ते आपण सुरुवातीला बघूया. आता बघा ताई, माझ्या सगळ्या बहिणी, याआधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पुन्हा मी तुम्हाला आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सर्व महत्त्वाची माहिती सांगणार आहे. आता तुम्ही पात्र लाभार्थी महिला आहात, तुम्ही ई-KYC केलेली आहे, तुमची ई-KYC बरोबर आहे, तुम्ही सर्व नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बसत आहेत, तरीसुद्धा तुमचे मार्चपासूनचे हप्ते नाही, तर तुम्ही काय करायचं आहे? तर तुम्ही अर्ज करायचा आहे, म्हणजेच तक्रार नोंदवायची आहे. कुठे? आता तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयात जा, तिथे जाऊन तुम्ही अर्ज द्या. आता अर्ज काय करायचा, अर्ज काय लिहायचा, त्याच्यासोबत काय कागदपत्र जोडायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु त्याआधी सांगते, तुम्ही जर तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्ही सरपंच, म्हणजे आपले जे आहेत ना, महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, तिथे जा. तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात जा, जिल्हाधिकारी कार्यालयात जा आणि तिथे जाऊन तुम्ही अर्ज द्या आणि कागदपत्र द्या. आता तुम्ही अर्ज काय करणार ते मी तुम्हाला आता सांगते. तुम्हाला अर्जामध्ये लिहायचं आहे की आम्ही, तुमचं नाव लिहा, पूर्ण नाव तुमचं लिहा, आधार नंबर लिहा, तुमचा पत्ता लिहा, मोबाईल नंबर लिहा आणि जर तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेचे डिटेल्स असेल तर तो तुमचा नंबर टाका लाडकी बहीण योजनेचा आणि नंतर तुम्ही अर्जामध्ये मजकूर लिहा, काय की मी पात्र लाभार्थी महिला आहे, मी ई-KYC केलेली आहे, तरीसुद्धा माझे, आता तुमचे जेव्हापासूनचे हप्ते बंद आहे ते तुम्हाला लिहायचं आहे, माझे मार्चपासूनचे हप्ते मला मिळालेले नाही. जे काय असेल तुमचे, आता मार्च राहिला असेल काय, जे तुमचे हप्ते जेव्हापासून बंद झाले आहेत तेव्हापासून तर तुम्हाला तो महिना लिहायचा आहे. मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगते की माझे मार्चपासूनचे हप्ते राहिलेले आहे, तरीसुद्धा माझ्या अर्जाचं म्हणजे दखल घ्यावी, मी पात्र लाभार्थी महिला आहे, मला माझे राहिलेले हप्ते मिळावे आणि यापुढील पण हप्ते मिळावे अशी मी विनंती करत आहे. आणि खाली उजवीकडे तुम्हाला तुमची सही करायची आहे. जर तुम्हाला सही येत नसेल तर तुम्ही शाईचं पॅड येतं बघा, एक शाईचा बॉक्स येतो, त्याच्यात ओली शाई अशी हे असते, त्याच्यात अंगठा बुडवायचा आणि तुमच्या अंगठ्याचा ठसा द्यायचा. जर तुम्हाला सही करता येत नसेल तर तुमचं नाव लिहा, त्याच्याखाली सही करा किंवा तुमच्या अंगठ्याचा ठसा द्या. आणि यासोबत तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्डची झेरॉक्स, तुमचं बँकेचं पासबुक आणि रेशन कार्डची झेरॉक्स, असं तुम्हाला हे सगळे कागदपत्र या अर्जासोबत जोडायचे, त्याला पिन लावायची म्हणजे स्टॅपल करायचं
आणि ते तुम्हाला द्यायचं आहे. या ज्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं त्या कार्यालयात जाऊन न्यायचं आहे आणि तिथे सगळं सांगायचं, त्यांना विचारायचं की आमचा हप्ता बंद झालेला आहे, आम्ही पात्र लाभार्थी महिला आहोत. अशा पद्धतीने तुम्ही सगळं करा. तुमची तक्रार नोंदवली जाईल आणि तुमची तक्रार नोंदवली गेल्यानंतर तुमची तिथे पुढे दखल घेतली जाईल आणि त्यांना सगळं विचारा. आता आम्ही हा अर्ज देत आहोत, हे कागदपत्र देत आहोत, आता यानंतर आम्ही पुन्हा कधी यायचं या कार्यालयात या संदर्भात विचारणा करायला, असं तुम्ही तिथे विचारा. तुमचं काम पूर्ण करा. ते सांगतील त्याप्रमाणे तुम्ही तिथे फॉलोअप ठेवा. जर त्यांनी तुम्हाला 8 दिवसांनी बोलवलं तर 8 दिवसांनी जाऊन बघा, 15 दिवसांनी बोलवलं तर 15 दिवसांनी जाऊन बघा आणि त्यांना पुन्हा तिथे जाऊन विचारपूस करा की आम्ही अर्ज दिला होता, आता त्याचं पुढे काय अपडेट आलेलं आहे ते तुम्ही तिथे तसं विचारा. म्हणजे तुम्हाला तुमचा जो हप्ते तुमचे बंद झालेले आहेत ते हप्ते तुम्हाला पुन्हा मिळतील का, तुम्ही पात्र लाभार्थी यादीत आहात का, सर्व तुम्हाला तिथे माहिती मिळेल आणि तुमच्या अर्जाबद्दल पुढे काय होणार आहे ते पण तुम्हाला कळेल. अशा पद्धतीने तुम्ही अर्ज कागदपत्र द्या. तिथे कार्यालयात गेले की तिथे तुम्ही सगळं माहिती विचारा. ते जसं सांगतील त्याप्रमाणे करा. म्हणजे काय होईल तर तुम्ही पात्र लाभार्थी महिला आहात, तरीसुद्धा तुमचे हप्ते बंद झाले होते तर तुमचे हप्ते पुन्हा सुरू होईल. तुम्हाला सर्व माहिती कळेल की तुम्ही लाडकी बहीण योजनेत आहात की नाही, तुमचे राहिलेले हप्ते तुम्हाला मिळतील का, असं सगळं तुम्हाला तिथे गेल्यावर सगळी माहिती मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही कार्यालयात जाऊन सर्व हे काम व्यवस्थित करा. तुम्हाला 100% यश येईल. अशा पद्धतीने तुम्ही सगळं केल्यानंतर तुम्हाला काही अडचणी आल्या, काही समस्या आल्या, काही प्रश्न असल्या, शंका असल्या तर मला कमेंट करून ठेवा. तुमच्यासाठी मी पुढचा व्हिडिओ लगेच घेऊन येईल. आणि तुम्हाला आठवतं का, मी याआधी पण तुम्हाला मी सर्व लाईव्ह ऑडिओ माझ्या व्हिडिओमध्ये टाकली होती की जे पुण्याचे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्यांच्याशी मी बोलले होते काय करायचं, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत पण त्यांना योजनेतून बाहेर काढलं त्यांनी काय करायचं, अशा संदर्भात त्यांची मी पूर्ण फोन कॉलची ऑडिओ क्लिप पण मी माझ्या व्हिडिओत टाकली होती. तर तुम्ही अशा पद्धतीने सगळं हे काम करा. तुम्हाला 100% तुमचं काम होईल. आणि तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय म्हणाले कार्यालयात गेल्यावर ते पण मला आठवणीने कमेंट करा आणि मला सगळं डिटेल्स तुमचं कळवा. म्हणजे यापुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तुम्ही अशा पद्धतीने अर्ज केला की तुम्ही मला आठवणीने कमेंट करून ठेवा की तुम्ही अर्ज आणि कागदपत्र दिले का, तुम्हाला तिथे काय सांगितलं, तुम्हाला तिथे गेल्यावर काय अनुभव आला, हे पण मला आठवणीने कळवा. तर मग लाडक्या बहिणी पुढचं सांगते मी आता की ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे आता त्यांच्यासाठी तर आपण आपल्या चॅनलवर हा मुद्दा लावून धरलेला आहे की ई-KYC प्रक्रिया लवकर सुरू करा म्हणून. तर लवकरच ई-KYC प्रक्रिया ही सुरू होईल, काळजी करू नका. आपल्या चॅनलवर आपण दररोज या विषयावर व्हिडिओ टाकणार आहे. तुम्ही पण मला सपोर्ट करा, साथ द्या, म्हणजे लवकर हा मुद्दा सरकारपर्यंत पोहोचेल आणि ई-KYC प्रक्रिया लवकरच सुरू होईल. तर सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका, आनंदी राहा. थँक्यू व्हेरी मच.